नमस्कार, मी सतीश मराठे, केसरी फाउंडेशन या संस्थेचा सचिव। कोविड काळामध्ये 2020च्या कालावधीमध्ये जेव्हा आपल्या शहरामध्ये कोरोनाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होता, त्यासाठी लोक त्या पिरियडमध्ये रक्तासाठी वणवण भटकत होते, प्लाझ्मासाठी किंवा रक्तासाठी किंवा रक्तघटकांसाठी। त्याचवेळी आपल्या या संपूर्ण टीमच्या वतीने एक मीटिंग घेण्यात आली आणि एक प्रण घेण्यात आला की या शहरामध्ये देखील आपल्या हक्काची एक ब्लड बँक असायला हवी। आमचे जी संपूर्ण टीम आहे त्याचा फॉलोअप घेत होती आणि आमचाही एक सौभाग्य असं म्हणावं लागेल की किशोर बडगुजर सर हे अनेक ब्लड बँकेचे संस्थापक आहेत, तर त्यांच्याशी आमची भेट झाली आणि पुढील जो या संकल्पनेचा स्वप्न होतं ते साकार करण्यात त्यांची आम्हाला खूप मोठी मदत झाली। केसरी ब्लड सेंटर ही एकमेव कुठल्या संस्थेची ब्लड बँक नसून ही आपल्या शहरातील ज्या संस्था कार्यरत असतात लोकांच्या मदतीसाठी किंवा रुग्णांना मदत करण्यासाठी, अशा प्रत्येक व्यक्तीची ही ब्लड बँक आहे। आणि आमचा संपूर्णपणे फोकस असा असेल की आपल्या शहरातील कुठल्याही रुग्णाला किंवा गरजू व्यक्तीला रक्तासाठी आपल्या शहराबाहेर जायची गरज पडणार नाही आणि त्याचा फॉलोअप आम्ही व्यवस्थितरित्या घेऊ। धन्यवाद। आतापर्यंत कल्याण असेल, डोंबिवली असेल, आपण त्यांच्यावर आधारित होतो, परंतु आता उल्हासनगरमध्ये झालेलं आहे, त्या रक्ताचे योग्य दर असते ते कशा प्रकारे असते? रक्ताचे दर हे बाहेर जर आपण घ्यायला गेलो तर ते थोडं चार्जेस त्यांचे जास्त असतात, पण आपण केसरी ब्लड सेंटर या ठिकाणी शासकीय जे रेट आहेत त्याप्रमाणेच आपण त्यांना वितरित करणार आहे। त्याबरोबरच आपण जर समजा काही रुग्ण असतात जे बाहेरून येतात, आदिवासी पाड्यातून, मुरबाड, शहापूर या साईडहून सेंट्रल हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्या मारळच्या हॉस्पिटलमध्ये